माझी गाडी काय बोलत आज एल्गार मोर्चा काय सांगायचं आजचा जो काही मोर्चा आहे या सगळ्या मोर्चांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की आम्ही जे वारंवार सत्य मांडतोय आणि वारंवार सत्य मांडून आम्ही निवडणूक आयोगाला सांगायचा प्रयत्न करतोय, पण निवडणूक आयोग झोपेचं सोंग घेऊन पडलेली आहे. झोपलेल्या माणसाला उठवता येतं, सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही. सो निवडणूक आयोगाला आता बोलून वेळ घालवण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा ज्यांच्या मतांची चोरी झालेली आहे त्यांच्यापर्यंत जाऊया आणि त्यांना जागृत करूया आणि म्हणून सरळ लोकांमध्ये जाऊन लोकांना जागृत करण्याचा प्रोग्राम म्हणून केलेला आहे. आजचा प्रोग्राम हा केंद्रीय काय म्हणता येईल त्याला एक सेंट्रल प्रोग्राम होता सगळ्या पक्षांचा एकत्रित येऊन, पण येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचा प्रोग्राम प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात राबवला जाईल. उद्धव ठाकरेंनी आता आवाहन केलं मुख्यमंत्र्यांना, आपण एकत्र या, निवडणूक यादी आपण स्वतः चेक करू आणि सर्व जे मतदान आहे ते सदोष करून टाकू. त्याच्याबद्दल काय सांगाल? मी तर 50 वेळा म्हणतोय की एकत्र या एकत्र या, पण काय आहे माहितीये का, जो खरा असेल तो समोर येईल ना. ते फडणवीसांनाही माहिती आहे, त्यांच्या लोकांनाही माहिती आहे की नाही आपण चोरी करूनच निवडून आलेलो आहोत. त्यामुळे चोरी करणारे लोक कसे स्वतः सांगतील की आम्ही चोर आहोत. आज बावनकुळेंनी सुद्धा सांगितलेलं आहे काही तुम्ही लोकसभेमध्ये जिथून आले ते इव्हीएम मशीन त्याच इव्हीएम मशीन जिथून आले. चंद्रशेखर बावनकुळे माफीचे साक्षीदार आहेत. चंद्रशेखर बावनकुळेचं अंतर्मन म्हणते की उद्धव ठाकरेंवर अन्याय झालाय, काँग्रेस राष्ट्रवादीवर अन्याय झालाय, पण हे बोलू शकत नाही बिचारा, कारण फडणवीसांनी सांगितलेली स्क्रिप्ट त्यांना वाचावी लागते. नाही वाचली तर जे गडकरी पंकजा मुंडे किंवा एकनाथ शिंदेचं झालं किंवा आता मुरली मोहोळचं झालं ते परत बावनकुळेचं होईल. हा जो मोर्चा होता हा राग आणि ताकद दाखवण्याचा होता, जसं राज ठाकरे सांगितलं, काय बोलत आहे? हा मोर्चा हा फक्त आम्हाला लोकांना जागृत करायचा आहे की मत हा तुमचा सगळ्यात मोठा अधिकार आहे. मत ही दानात द्यायची गोष्ट नाही. मतदान हा शब्दच चुकीचा आहे. दान उजव्या हातानं केलेलं डाव्या हाताला कळू नये, मेंदूला तर नाहीच नाही. मत हा सजगपणे बजावायचा अधिकार आहे, आंधळेपणाने नाही. आणि त्यामुळे तो सजगपणे बजावायचा जो अधिकार आहे त्याबद्दलची जागृती करण्यासाठी आजचा मोर्चा होता तो झालेला. राज ठाकरेंनी सांगितलेलं जे दोबारा मतदान आहे त्यांना भेटलं त्यांना फोडून काढा, त्याच्याबद्दल काय सांगाल? प्रश्नच नाही. बुलढाण्यामध्ये 7,500 मेलेल्या लोकांनी मतदान केले, 5,500 लोकांनी डबल मतदान केले. बुलढाण्याच्या एका गावातल्या एका घरामध्ये तर एकाच घरामध्ये जैन, कांबळे आणि शेख 3 लोक एकत्र राहतात. किती राष्ट्रीय एकात्मता तयार झाली आहे बघा की. आता हे भाजपच्या लोकांना कळलं पाहिजे, राव इतके म्हणजे जैन, कांबळे आणि शेख जर एकत्र राहत असतील तर अजून काय पाहिजे. नक्कीच हे होते शिवसेनेचे सुषमाताई शिवाजी काळेसोबत मी धीरज, टॉप न्यूज मराठी, मुंबई.